डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमस्कार. मी रोहन राठोड तुमच्यासमोर आज ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेसाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेसाठी मी विषय घेऊन येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत. काय होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्नातील भारत? विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पायऱ्या बसावं लागत होतं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खचून नाही गेले. जिथं विद्यार्थी चेपल काढत असतात तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसायचे आणि शिकायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं शिकूनच संविधान लिहून गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रवेश नव्हता, कारण तो दलित समाज आहे, कारण तो खालच्या जातीचा आहे, तिथं जातीभेद करत होते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हार मानली नाही. तिथं बसूनच शिकणारा म्हणजे तो डॉक्टर, एकमेव म्हणजे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आपल्या भारतासाठी संविधान लागू केली, लोकशाही लागू केली. लोकशाही का लागू केली? कारण या भारतामध्ये सगळ्यांना जितके लोक राहतात त्यांना समान संधी मिळाली पाहिजे, त्यांना समान हक्क मिळाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कर्तव्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाहीची व्याख्या अशी केली, लोकांसाठी चाललेलं शासन म्हणजे लोकप्रशासन म्हणजे लोकशासन. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी जो दलित समाज होता, त्या दलित समाजामध्ये जन्म घेऊन आला होता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दलित समाजांना खुले प्रवेश नव्हते, त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सिद्ध केलं की मला हे भारत बदलायचंच आहे. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलं. 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला संविधान लागू केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं जायचं, तू कोणत्या जातीचा आहे? पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, मी या कोणत्या जातीचा नाही, कोणत्या धर्माचा नाही, कोणत्या वंशाचा नाही, मी फक्त आहे, मी भारताचा आहे आणि भारत माझा आहे आणि मी भारताचाच राहील, मी मरेपर्यंतच भारताचा राहील. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य होते. का तुम्ही जातीभेद करता? मानव हा सगळं एकच आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य होते. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. पण आता कोणी संघर्ष करत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचण्याची सवय होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीतरी एक पुस्तक भेटायचे आणि डॉक्टर बाबासाहेब वाचायचे. त्याचे वडील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील एक दिवस उपाशी राहायचे, पण त्याच्या मुलाला पुस्तक आणून द्यायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती पुस्तक आलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं कळायचं की आता मला हा पुस्तक भेटलं, आता कधी भेटतं की नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळायचं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या पुस्तकामधून आज भारताला संविधान लिहून दिले. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तरुणावर खूप असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की आजचा हा तरुण आहे तो काही ना काही केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसं संघर्ष केलं. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण जयंती करत असतो, जयंती साजरा करत असतो. पण जयंती आपण साजरा करत असतो, पण जो दलित समाज आहे त्यांना पुस्तक देण्याचं काम आपण करावं. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने आपण त्यांना घरी जाऊन त्यांना शिक्षणाची संधी द्यायला, आपण सगळे भारतीय एकत्र होऊन संधी द्यायला पाहिजे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते. विद्यार्थी मित्रांनो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचायला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऐकायला पाहिजे. आपण डॉक्टर बाबासाहेब नाव घेताच आपल्या जी थरथर असे काटे या शरीरावर होत असतात, म्हणजे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती मोठं काम केलं असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात एक मोठा संघर्ष केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप काही असं या दलित समाजासाठी केलं. ज्यांना खुले प्रवेश नव्हते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दलित समाजांना खुले प्रवेश करून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतासाठी खूप काही करून गेलं. विद्यार्थी मित्रांनो, खूप काही करून गेलं. डॉक्टर बाबासाहेब आपण असं म्हणत असतो की मी तुम्हाला सांगितलं लोकशाहीची व्याख्या, आता सांगितलं की लोकांच्या हितासाठी आहे, पण आता तसे नाही झाली. आजचा तरुण काय करत आहे? तरुणावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खूप हा तरुण काही ना काही केला पाहिजे, पण आजचा हा तरुण नुसतं गांजा, सिगारेट आणि पती याच्यामध्येच गुंग आहे, पण बाकीचं कोणतंही संघर्ष करत नाही. पण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नको वाटत होता. आजचा जो तरुण आहे तो काही ना काही केला पाहिजे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य होते. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य काय होते की हा तरुण घरी न बसता हा तरुण काही ना काही केला पाहिजे. हा तरुण आता भारताचा एक नागरिकच आहे आणि भारतासाठी हा तरुण काही ना काही केला पाहिजे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य होते. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्याही जाती विरोध नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांना समान संधी मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणती जाती नाही बघितली, कोणता धर्म नाही बघितला, सगळ्यांना खुले प्रवेश करणारा एकमेव म्हणजे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. विद्यार्थी मित्रांनो, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप काही आज दलित समाजाला केले. धन्यवाद. एवढंच मी
तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे. स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे. त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे. स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते. ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे. तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता. स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.